नमस्कार मित्रमैत्रिणींनो. खरं तर बातमी 2 दिवसापूर्वीची आहे. तेव्हाच मी व्हिडिओ बनवला होता, पण त्या व्हिडिओला कुठलाच आवाज आला नाही, म्हणून मी हा व्हिडिओ परत एकदा रेकॉर्ड करते आहे. तर हा व्हिडिओ आहे आपले देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्याविषयी. आता ह्यांचं नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे बघा, पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस साहेब छगन भुजबळ यांना कॅबिनेट मंत्री हा दर्जा बहाल करत आहेत. त्यांना आता अन्न आणि नागरी प्रशासन हा जो काही विषय आहे त्याचे मंत्री म्हणून मंत्रिपद मिळालेलं आहे. आता छगन भुजबळ यांना असं सगळं पुष्पगुच्छ जरी दिलेलं असलं देवेंद्र फडणवीस यांनी, तरीही 4-5 दिवस देवेंद्र फडणवीस यांनाच लोकांनी खूप ट्रोल केलं. म्हणजे खरं तर आपल्याला असं वाटतं की छगन भुजबळनी घोटाळा केला होता, जेलमध्ये होते, तर छगन भुजबळ यांना लोक टार्गेट करतील. परंतु लोकांनी टार्गेट केलं देवेंद्र फडणवीस यांना. का? कारण की हेच देवेंद्र फडणवीस होते जे की आधी छगन भुजबळ यांची भयंकर ॲक्टिंग करत होते. आता ती मी तुम्हाला ॲक्टिंग दाखवणार आहे, काय ॲक्टिंग ते करत होते. तर काही वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे, 3 वर्ष झाले त्या गोष्टीला, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आपल्या छगन भुजबळ यांच्यावर महाराष्ट्र सदन हे जे काही सदन आहे त्याच्यामध्ये खूप मोठा घोटाळा केला, पैसे खाल्ले, त्यांच्या मुलाने त्यांच्या पुतण्याने पण याच्यामध्ये घोटाळा केला, म्हणून छगन भुजबळ यांना अटक केलेली होती. ते जेलमध्ये होते. भयंकर अवस्था केली होती, म्हणजे त्यांची गोळ्या औषधं काहीही मिळत नव्हतं. नंतर ते जामिनावर बाहेर आले. जामिनावर जेव्हा बाहेर आले तेव्हा देवेंद्र फडणवीस त्यांची खिल्ली उडवत होते. बघा काय म्हणत होते. जोरदार म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही. आणि काय सांगतात, कधी कधी भुजबळ साहेबांचं आश्चर्य वाटतं, काय जोरदार भाषण करतो. म्हणजे असा नट सम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही. अच्छा, नटसम्राट उभ्या महाराष्ट्राने पाहिला नाही. आणि पुढे ते म्हणतात की भुजबळ साहेब तुम्ही काय स्वातंत्र्य संग्रामात नव्हते गेले, तुम्ही जनतेचा पैसा खाल्ला म्हणून तुम्ही जेलमध्ये गेले होते. बघा एकदा, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, भारताच्या स्वातंत्र्याकरता लढले म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, कुठे नाशिक करता आंदोलन केलं म्हणून जेलमध्ये नाही टाकलं, तुम्हाला जेलमध्ये भ्रष्टाचार केला म्हणून तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून तुम्हाला जेलमध्ये टाकलं. मग तुम्ही काय भ्रष्टाचार केला म्हणून त्यांना आता कॅबिनेट मंत्रीपद दिलं का? काल कशासाठी कॅबिनेट मंत्रीपद दिलं? आम्हाला जनतेला तुम्ही मूर्ख समजता? आमच्या पैशावर तुमचे घरं चालतात, तुम्हाला पगार भेटतो, तुमच्या लेकरांचे शिक्षण होतात, तुमच्या गाड्या घोड्या तुमच्या बायका फॅशन करू शकतात आमच्या पैशामुळे, आणि तुम्ही आमच्या डोळ्यामध्ये अशी धूळ नाही टाकू शकत. एक तर फडणवीस साहेबांनी ह्याच्याबद्दल पहिले एक तर माफी मागायला पाहिजे की मी चुकीचं बोललो होतो किंवा असं काही झालंच नव्हतं आणि म्हणून मग ते स्वच्छ आहेत म्हणून मग मी आता त्यांना मंत्रीपद दिलेलं आहे, असं काहीतरी तर सांगा ना. आणि हे प्रश्न आपण विचारले पाहिजे, नाही तर हे राज्यकर्ते या महाराष्ट्राचा गळा घोटून टाकतील. ऑलरेडी बरबादीला सुरुवात झालेली आहे आणि यांचे हे जे काही असे प्रकार चाललेले आहे याच्याविषयी सतत बोलत राहणं हा एक उपाय आहे. नाही तर यांना असं वाटेल की जनतेला काय फरक नाही पडत, आपण आधी कोणाला तरी खराब बोलू, कोणाला तरी भ्रष्टाचारी आहे म्हणू, आणि नंतर आपण त्यांना सोबत घेऊ, त्यांच्यासोबत फोटो काढू, नंतर त्यांची तारीफ करू. म्हणजे तुम्ही काहीही करू शकता, असं नाही चालत. तुम्ही काय इंडिपेंडंट कुठला तरी धंदा नाही चालवत आहे तुमचा. तुम्ही हे राज्य चालवायला आम्ही तुमच्याकडे दिलेलं आहे. ह्या राज्याच्या तिजोरीच्या चाब्या तुमच्याकडे आहे, त्याच्यामुळे तुम्हाला नीटच काम करावं लागेल. पण आता किती सांगायचं, लोक पण थकले, लोकांनाही माहित आहे की यांच्याविषयी काय बोलायचं. लोकांना कळलेलं आहे की आधी हे अजित पवारांवर आरोप करतात 70,000 कोटीचा घोटाळा केला, आता बघा ते जेलमध्ये जाणार. हेच होते फडणवीस जे अजित पवारांना म्हणत होते चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, आता जेलमध्ये त्यांना चक्की पिसावं लागणार आहे, आपण त्यांना चक्की पिसायला लावू. हे सगळं ते बोलले आणि नंतर काय, शेजारी रोज बसतात अजित पवारांच्या, हे चक्की पिसिंग आहे यांचं. त्याच्यानंतर अशोक चव्हाणांविषयी बोलले होते की आम्ही त्यांना जेलमध्ये टाकू, त्यांनी आदर्श घोटाळा केला म्हणे. काय केलं? भाजपमध्ये घेतलं. म्हणजे ह्या नरेंद्र मोदी यांनी एकतर हे बोलूच नाही ना की आम्ही भ्रष्टाचार होऊ देणार नाही, पण हे सतत बोलत राहतात न खाऊंगा न खाणे दूंगा. खाल्लंय आणि खाऊ पण दिलं तुम्ही लोकांना, आणि ज्यांनी खाल्लं त्यांना तुम्ही जवळ घेतलं.
आणि ज्यांना तुम्ही भाजपसोबत घेतलं त्यांना तुम्ही धुवून स्वच्छ केलं आणि लोकांना परत हे सांगितलं की हे स्वच्छ आहेत. त्यांच्या ईडीच्या फाईल गायब. त्या छगन भुजबळ यांची ईडीची फाईल ईडीनी सांगितलं कोर्टामध्ये की फाईल सापडत नाहीये. आता सगळ्या जनतेला माहिती आहे फाईल का नाही सापडत आहे. एकदा भाजपसोबत गेले तुम्ही की तुमची फाईल सापडत नाही. हे भुजबळांना वाटत असेल आता की हां बरं आहे चला आपल्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. पण थोडा विचार करा की तुम्ही किती अघोरी लोकांना सपोर्ट करत आहात. तुम्हालाही हे भुजबळांना माहिती आहे काय प्रकारे मनुवादी लोक हे सत्तेमध्ये आहेत आणि यांचा काय मनसुबा आहे. हे पुढच्या पिढ्यांसाठी यांना तुम्ही कुठल्याही प्रकारे मदत करणार असाल तरी ते चांगलं नाही आहे. या निर्णयावर मी आता आलेली आहे. जितकं जास्त यांचं ॲनालिसिस करू तितकं एवढंच लक्षात येतं आहे की खरोखर यांना बिलकुलच जनतेचं काहीच वाटत नाही. कारण थोडीशी जरी नैतिकता शिल्लक असती तर यांनी एकतर हे कारण दिलं असतं की नाही त्यांनी कुठला घोटाळा केलेला नाही, ते स्वच्छ निघालेले आहेत, सगळी इन्क्वायरी झाली आणि काही सापडलं नाही आणि आम्ही जे शब्द वापरले ते चुकीचे होते, माफी मागावी आणि मग म्हणावं की हां म्हणून आता हे आम्ही यांना घेतोय. अरे काहीतरी जबाबदारी असते की नाही जनतेप्रती. तुम्ही काहीही बोलणार काहीही करणार हे तुमच्या घरामध्ये करा, तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये करा. जनतेसोबत असं नका करू. जनता झोपलेली नाही आहे महाराष्ट्रातली. आणि निदान मला असं वाटतं महाराष्ट्राच्या जनतेने पण शिवाजी महाराजांना खरंच तुम्ही मानत असाल ना, आज महाराज असते ना हे पाहून संतापले असते. आणि शिवाजी महाराजांची जयंती म्हणजे त्यांच्या 19 फेब्रुवारीला फोटोला हार घालणं आणि स्टेटसला ठेवणं म्हणजे शिवजयंती नाही आहे. तुमच्या मनामध्ये जर त्यांचे विचारच नसतील आले, त्यांचं काहीच पाझरलं नसेल, तुमच्या मनाला थोडीशी पण काहीच वाटत नसेल, वेदनाच होत नसेल किंवा बोथट झाला असाल तुम्ही, तर तुम्ही नाव घेण्याच्या लायकीचे नाही आहात. तुम्ही घ्यायलाच नाही पाहिजे कोणाचेच नावं. या देशाला स्वातंत्र्य करून जाताना ज्या भगतसिंगनी फाशी गळफास घेतला हसत हसत, कारण त्यांना असं वाटलं होतं की पुढे असे लोक निपजतील या देशामध्ये की जे या देशाला टिकवून ठेवतील. पण आज असे लोक निपजलेले आहेत की थोडे जेलमध्ये गेले की काय लगेच त्यांना घाम फुटतो. अरे मेलेले लोक आहेत या देशासाठी. गळफास घेतलेला, स्वतः गळफास घेतला म्हणजे फाशीच्या फंद्याला हसत हसत सामोरे गेलेले भगतसिंग, सुखदेव, आझाद, राजगुरू, अशफाकुल्ला खान, कितीतरी नावं सांगता येतील, हे लोक आहेत. त्यामुळे भुजबळ साहेबांनी ज्यांना मदत केलेली आहे, ज्यांच्या सोबत ते आहेत, जे कोणी, मी तर म्हणते तुम्ही कुठल्याही हालतीत भाजपच्या सोबत जायला नाही पाहिजे. निदान आज ज्या स्थितीमध्ये भाजप आहेत त्या स्थितीमध्ये तर बिलकुलच नाही. कारण बिलकुल हे नीतिशून्य लोक आहेत आणि ह्या देशाला, या राज्याला अत्यंत प्रामाणिक लोकांची गरज आहे. तुमच्या हे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामाणिकपणा आहे, मला माहिती आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही हे म्हणत असताना की जाऊ दे मला काय करायचं, तेव्हा तेव्हा तुम्ही स्वतःचं मन बोथट करत असता, बधीर करत असता. आणि जेव्हा तुम्ही तुमचं मन बधीर करताना तेव्हा तुमच्यासाठी पण कुणाचं तरी मन बधीर होऊ शकतं, हे पण लक्षात घ्या. मग रडू नका की तुम्हाला काहीतरी झालं आणि कुणी आमच्यासोबत आलं नाही म्हणून. कारण की तुम्ही पण जेव्हा हे सगळं घडत होतं तेव्हा तुम्ही गप्प होतात. ही वेळ अशी कोणावर येऊ नये म्हणून आपण सतत बोलत राहिलं पाहिजे. निदान माझ्यासोबत कोणीतरी यायला पाहिजे म्हणून नाही, पण ज्या लोकांना आपण मानतो मला असं वाटतं त्यांच्यासाठी तरी. आणि हे जे देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे, लोक भयंकर ट्रोल करतायत, शिव्या घालतायत. यांना काय अक्कल आहे का, यांचा मेमरी लॉस झाला आहे का, गजनी झालेत का, विसरलेत का हे काय बोलले होते, असं सगळं लोक म्हणत आहेत. आणि म्हणायलाच पाहिजे, लोकांचं काहीच चुरकत नाही. हे बोलत राहणं हाच मला असं वाटतं की आता तरी उपाय आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. थांबते. धन्यवाद.